अखेर माढ्यातून मोहिते पाटलांचं ठरलं, हातात तुतारी घ्यायची. गेल्या निवडणुकीत भाजपकडून माढा, करमाळा, सांगोला, मंगळवेढा, मान खटाव या मतदारसंघापेक्षा एकट्या माळशिरस तालुक्यातून रणजितसिंह नाईक निंबाळकर यांना 1,00,000 मतांनी निवडून दिलेल्या मोहिते पाटलांनी यावेळी लोकसभेची तयारी केली होती. संपूर्ण ताकदीने मैदानात उतरण्याची तयारी केली असताना भाजपने पुन्हा रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे मोहिते पाटील घराणे कमालीचे नाराज झाले. त्यांची नाराजी दूर करण्यासाठी भाजपचे संकटमोचन म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन हे मोहिते पाटलांच्या घरी येऊन गेले. याशिवाय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला. मात्र गेल्या 15 दिवसापासून नाराज असलेल्या मोहिते पाटलांनी आज अखेर पत्रकार परिषद घेत जाहीर केले की आज आम्ही तुतारी हातात घेत आहोत. माढा लोकसभा मतदारसंघात काटेकी टक्कर होणार यात काही शंकाच नाही. बाळराजे मोहिते पाटील पुढे बोलताना म्हणाले की आम्ही जर तुतारीवर निवडणूक लढलो तर सोलापूर, बारामती, माढा या लोकसभा मतदारसंघात भाजपचा अर्थात युतीचा सुपडा साफ होणार यात शंकाच नाही, असेही मत त्यांनी यावेळी मांडले. आज पत्रकार परिषदेत बाळराजे मोहिते पाटील काय म्हणाले ते आपण पाहूया. ह्याला आम्ही उभा करणार की नाही उभा राहिला तर त्याच्या जंगट सोडून आम्ही उभा करतो त्याला. दोन विनंती आहे, आम्हाला शब्दाला अडकू नका तुम्ही. अजिबात नाही. त्याला भयाला का अडकायचं नाही करायचं रंजिताला अडकायचं नाही. आम्ही तुतारी हातात घेतली. हा घेतली. मी घेतले म्हणजे आमच्या सगळ्या परिवाराने घेतले, फक्त रंजिताला सोडून. रंजिताला काय अजून तयार होईना, पण त्याला आम्ही वाळी टाकणार आमच्या घरात.